नमस्कार. आपलं डाकेताई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे काय आहेत? मग मस्त आहेत ना सगळेजण? आज पुन्हा भेटूया आपण आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये की आज मी एक सुंदर असा विषय घेऊन आलेली आहे आणि तो विषय असा आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघल्यावरच तुम्हाला समजेल आणि सगळ्याच्या फायद्याचा विषय घेऊन आलेली आहे. कारण आपल्याला एक एक सेकंदाला त्या विषयाचं काम पडते आणि त्या विषयावरच आपली जीवनाची नया आहे. आणि मी जे आजचा व्हिडिओ सांगणार आहे तो जर व्हिडिओ आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही अवलंबन केलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. नक्कीच तुम्ही तुमच्या म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळणार आहे. आणि असा मी एक विषय घेऊन आलेले आहे. तर आपण बघूया की तो विषय असा आहे की आपण जीवन जगताना सगळेजण सारखे आहेत का हो? सगळेजण सारख्या विचारायचे आहेत का? सांगा बरं तुम्ही. नाही. आपण जीवन जगताना सगळेजण सारख्या विचाराचे नाहीत. एका आईच्या पोटी आपण जन्मतो तर आपण बहीण भाऊ सारखे नसतो. तर दुसऱ्याचं काय आज सांगा तुम्ही. कारण तुमचं बोलणं वेगळं, माझं बोलणं वेगळं, तुमचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे, यांचे विचार वेगळे, त्यांचे विचार, असे आपण वेगळ्या वेगळ्या विचाराचे वेगळ्या वेगळ्या घरातून जन्मलेले आपण आहोत. म्हणजे आपली बोलण्याची पद्धत वेगळी आहे, आपली विचार करण्याची पद्धत पण वेगळी आहे. म्हणून तुम्हाला एक सांगते की डाकेताई ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वप्रथम सबस्क्रायबर व्हा आणि लाईक करा, कमेंट करा. आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा माझा असा एक विषय आहे की बोलणे काय असेल हो या बोलण्यामध्ये दडलेलं. ह्या बोलण्यामध्ये खूप दडलेला गोष्ट अशी आहे की आपण बोलतो, आपण काय करतो, समोरच्या व्यक्तीला बोलतो. आता बोलण्यामध्ये फरक आहे तुम्हाला सांगते. बोलण्यामध्ये कसा फरक आहे तुम्हाला सांगते की तेच शब्द पण जर आपण वाणीतून आपल्या जर कोमल, मधुर आणि प्रेमानं जर ते शब्द दोन पुढच्या व्यक्तीला बोलले ते वेगळे. आणि ते शब्द तेच बोलणं जर आपण थोडंसं हिसक्यावसक्याने किंवा रागात बोललं तर ते शब्द वेगळे. म्हणजे आयुष्यात आपल्याला बोलण्याला खूपच महत्व आहे. आणि तुम्ही म्हणाल बोलण्याला असं कसं महत्व ताई? हो, 100% बोलण्याला खूपच महत्व का दिलंय माहित आहे? कारण आपल्या आयुष्यामध्ये जे आपण बोलतो एकमेकाला तर ते बोलणं आदराचं असलं पाहिजे, प्रेमाचं असलं पाहिजे, आपुलकीचं असलं पाहिजे, नवे मायेचं असलं पाहिजे. आणि ते बोलणं कसं माहित आहे की आपण पुढच्याला बोलल्यानंतर पुढच्या व्यक्तीला आनंद झाला पाहिजे. आपल्यासोबत जर 2 मिनिटं पुढची व्यक्ती बोलली, समजा फोनवर असू द्या, भेटून असू द्या, रस्त्यात भेटल्यावर असू द्या, जर आपली लढीवाळ भाषा असेल, प्रेमाची भाषा असेल, आपल्या बोलण्यामध्ये कला कौशल्य असेल तर त्या पुढच्या व्यक्तीचे कान तृप्त होतात, त्याचं मन तृप्त होते आणि त्याला एक असा आनंद मिळतो की खरंच ह्या व्यक्तीला मी फोन लावल्यामुळं माझं मन प्रसन्न झाले किंवा माझं मन समाधान झाले. आपण म्हणतो बघा, तुम्हाला बोलल्यामुळं का नाही इतकं मनाला प्रसन्न वाटत आहे, इतकं मनाला समाधान वाटत आहे की काही सांगूच नका. का म्हणतो? कारण पुढच्याकडून आपल्याला बोलताना प्रेमाचे 4 शब्द ऐकायला भेटलेले असतात. म्हणूनच म्हणतो ना आपण. नाही तर असं कोणी म्हणेल का हो? सांगा बरं. आणि ते शब्द खिसक्यावसक्यानं, रागानं, टेन्शननं जर बोलले तर काय म्हणतात माहिती? हे किटकिट कशाला भेटली असेल, सकाळी सकाळी या किटकिटीचा कशाला फोन आला असेल, आपण म्हणतो की नाही. आणि जर रस्त्यात कुठं भेटली कुठं तर आपण त्या व्यक्तीला कट मारून दुसऱ्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो. एवढी वाईट वेळ की आपल्याला कट मारून दुसरीकडे जायची वेळ आणायची का? नाही. तर स्वतःला बदलायचं आहे. आणि स्वतःला बदलायचं म्हणलं तर आपल्याला बोलण्यातून बदलता येते, बोलण्यातून जग जिंकता येते. आणि वाणीतच इतकी ताकद आहे. तुमच्या शरीरात ताकद नसेल तेवढी तुमच्या जबानीमध्ये ताकद आहे. तुमच्या बोलण्याने काही गोष्टी चांगल्या होतात आणि तुमच्याच बोलण्याने काही गोष्टी नासून बिघडून जातात. काय नवे तर तुमचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊन जाऊ शकतं. काय कमाल आहे बोलण्यामध्ये. कारण
आपण एखाद्या व्यक्तीला आपलं काहीतरी काम असेल आणि तिथं खूप महत्वाचं काम होणार असेल आणि तिथं जर आपण चांगलं नाही बोलल्या तर आपलं ते काम कॅन्सल होऊ शकतं की नाही? आपले डील कॅन्सल होऊ शकते, आपले मोठे मोठे बिझनेसचे कामं बिघडू शकतात. आणि ती जर विश्वासानं, प्रेमानं, मायेनं, पुढच्या व्यक्तीला आदर देऊन जर बोललं आपण तर ती न होणारी कामं पण तिथे सक्सेस होतात. समजलं का? बोलण्यामध्ये किती ताकद आहे समजली ना? तुम्हाला बोलण्याचीच ताकद मला आज समजून सांगायची आहे. आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच महत्वाचा आहे हो. खरंच मला माहित नाही तुम्ही कोण किती जणाला प्रेमानं बोलता ते, पण आज माझा व्हिडिओ बघून आपण एकमेकांसोबत प्रेमानं वागायचं, माहित आहे? आता तुम्हाला मी एक सांगते, एखादी व्यक्ती काय म्हणते माहित आहे? मी तुला जीवनभर साथ देतो, मी तुला जीवनभर साथ देतो. हे चांगल्या आवाजात मायेनं प्रेमानं म्हणलं तर आपल्याला आपुलकीच वाटते. आणि रागाचं म्हणलं तर मी तुला जीवनभर साथ देणार आहे, वाटते का हो तिथं आपुलकी? नाही. शब्द एकच आहेत मराठी भाषेचे, त्याचे अर्थ अनेक होतात. आणि आपल्या जर बोलण्यात चूक झाली तर मग तर सांगूच नका हो काय काय होते ते. म्हणून काय करायचंय माहित आहे का? बोलताना आता फोनवर बोलायचं आहे आपल्याला एखाद्या व्यक्तीला, तर जास्त मोठ्या आवाजातही बोलायचं नाही आणि जास्त बारीक आवाजातही बोलायचं नाही. आता जास्त मोठ्या आवाजात बोललं तर त्या पुढच्याचे कानाचे पडदे फाटून जातील. आणि जास्त बारीक आवाजात बोललं आपल्याला काय बोलायचं समजेल का हो त्या व्यक्तीला? नाही समजणार. म्हणून काय करायचं आहे,